चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हा पूर्ण महाराष्ट्रभरात महाराज्यस्व अभियान समाधान शिबिरचं आयोजन केलं. या निमित्ताने अनेक दाखले दिले जाणार आहेत. त्यात सर्वात मोठं की गोरगरिबांना न्याय देण्याचं काम आहे. 2011 पासून जे महाराष्ट्रामध्ये शासकीय जमीनवर वास्तव्य करतात त्यांची घरं नियमित केली जाणार आहे. आज त्याचा फॉर्म वितरणचा कार्यक्रम होता. या ठिकाणी सिटी सर्व्हे होते, रशनी ऑफिस होते, महसूलचे अधिकारी सर्वजण विविध योजना लोकांना या शिबिरच्या माध्यमातून लाभ देण्याचे काम या सरकारमार्फत केलं जाते. आज आपण बघतात की मोठ्या उत्साहाने माझा विधानसभा क्षेत्र 145 यामधली लोक तर आहेतच, परंतु 146 ची लोक सुद्धा आहे. कारण की शेवटी ह्या सर्व न्याय पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे. आणि आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे नगरसेवक महापौर मॅडम सर्व उपस्थित होते आणि लोकांपर्यंत ही योजना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सर, नक्कीच ह्या योजनेचा समजा लाभ त्यांना घ्यायचा असेल तर यासाठी आपल्या जनता दरबारामध्ये ही अर्ज स्वीकारला जाईल. नाही बघा, जनता दरबार हा अर्ज शेवटी तहसील ऑफिसला जमा करायचा, त्यानंतर महापालिका याची शहानिशा करतील, त्यानंतर कलेक्टर ऑफिसर फायनल ऑथॉरिटी असणार आहे ज्या सगळ्या गोष्टी तपासणी करतील. कारण की बरेचशा योजनांमध्ये काही लोक त्याचा गैरलाभ सुद्धा घेतात, त्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु एकही खरोखर नियमित व्यक्ती असेल, 11चा वास्तव त्याचा दाखला असेल तर तो वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर, नक्की DSOP सारखी योजना आली होती, त्याच्यामध्येही फार मोठा घोटाळा झाला आणि तोच आपण उघड केला होता. तर ह्या संस्थेमध्ये ह्या शासनाच्या कार्यक्रमामध्ये घोटाळा नाही होणार याची काळजी घ्या. 100% बघा, कुठल्याही योजनामध्ये घोटाळा होता कामा नये, ह्याची दक्षता घेतली जाईल. आता बायोमेट्रिक पासून सगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, तर नक्कीच यामध्ये घोटाळा होणार नाही. त्या दिशेने आम्ही काम करणार आणि मायनर लेवलवर जाऊन ह्या सगळं शहानिशा करणार की कोणी ह्याचा गैरफायदा घेता कामा नये आणि खरोखर लाभार्थी वंचित राहता कामा नये. सर, नक्की मीराबाईंदर शहरामध्ये खड्ड्यावरून आता राजकारण तापलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण काय उपाययोजना करणार आहात? बघा, मी परत आपण सांगतोय की या शहराची जनतेने भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली आहे. आम्हाला चिंता आहे. आज आपण बघणार तर मुख्य खड्डे कुठे आहेत, तर एक मीराबाईंदर रोड आणि एक आपला उत्तन रोड, या दोघं आम्ही सिमेंट कॉन्क्रीट रोड करतोय. आपण गुगलवर जा, MMRDने 230 कोटीचा रोड ऑलरेडी मीराबाई टेंडर फ्लो केलेला आहे. हा सुरू होऊन पावसात होईल. आता आम्ही खड्डे डागडुगीची जबाबदारी सुद्धा MMRDAची आहे, आमची महानगरपालिकेची नाही आहे. परंतु MMRDAने त्या जयकुमार नावाचा कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घातलाय, त्याचा आम्ही लक्षवेधी सुद्धा त्याचा या भागातल्या दुसऱ्या मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे तो आपल्याला महापालिकेला हलक्यात घेतोय. परंतु आम्ही त्याला एक खड्डे भरायला लावणार, आम्ही नवीन रस्ते आम्ही करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.